1975मध्ये नरेंद्रभाई मोदी इथे नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात तृतीय वर्षाला आले होते आणि त्यानंतर आणीबाणी लागली. त्यावेळेला मी 12वीत होतो, 11वीत होतो. आणि त्यानंतरचा संपर्क माझा त्यांचा आला 1984मध्ये. मी ज्यावेळेला ते संघाचा प्रचारक म्हणून गेलो माझं एमटेक झाल्यानंतर, त्यावेळेला ते आणि ते मला कार्यालयातच भेटले अहमदाबादच्या. मला पाहिल्याबरोबर क्या पहचाना क्या, मला काय एकदम कळलं नाही, ते लक्षात नाही आलं. मी थोडंसं असं, अरे वो तुम लाईट बंद करणे आते थे. किस्सा असा होता की 75च्या संघशिक्षा वर्गाच्या वेळेला दीप निमिलन रात्री 10:40 लावायचं. त्यानंतर यांच्या खोलीतला लाईट नेहमी जळत असायचा, म्हणून मी त्यांना जरा एकदा कडक शब्दातच सांगितलं होतं. मग त्यांनी त्यांच्यानंतर तो लाईट कधी उघडा दिसला नाही. पण त्यांनी कधी असं भासू नाही दिलं की, कारण ते मोठे होतेच, नेहमीच प्रेमाने राहिले. त्यानंतर 84च्या डिसेंबरमध्ये ज्यावेळेला महाशिबिर गुजरातमध्ये झालं, त्यावेळेला त्याची व्यवस्था नरेंद्रभाईंकडे त्या भागाचे प्रचारक असल्यामुळे होती, उत्तर गुजरात संभागाचे प्रचारक असल्यामुळे होते. त्यावेळेस त्यांच्या अजून एका पैलूचं मला दर्शन झालं. शिबिराचं काम अहोरात्र चालत असे आणि सकाळ झाली की आम्ही कोणातरीकडे चहा नाश्त्याला बाजूच्या आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा आंघोळीला आम्ही जायचो. तर तिथे प्रत्येक घरी त्यांचं अगदी आनंदाने स्वागत होत असं. मग कधी स्कूटर मी चालवायचो, ते माझ्या मागे डबल सीट बसायचं. कधी मी सायकल चालवते, माझ्याकडे डबल सीट बसायचं आहे. कधी ते सायकल चालवते, मी त्यांच्या मागे डबल सीट बसायचो. मग तिथे असं झाल्यानंतर लोक म्हणायचे, अरे ऐकलं का नरेंद्रभाई आलेले आहेत. सगळं घर कोळावायचं आणि मग गप्पा टप्पा व्हायच्या. आणि मग आग्रह असायचा की तुम्ही आता दुपारी जेवणाला सुद्धा या. सर, हे नरेंद्र मोदी पण प्रचारक असतानाच आहे, मुख्यमंत्री असतानाही तुम्ही तिथे होता का? त्यांच्याशी काही संबंध आला त्यावेळेस, काही आठवणी एखादी? मुख्यमंत्री झाल्याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला होता आणि असं वाटायचं त्यांना जाऊन भेटावं. आणि एकदा तसा मौका आला, मी त्यांना भेटायला गेलो तर नेहमीच्या त्या लाल फितशाहीनुसार तिथल्या त्यांच्या सेक्रेटरीने मला काही भेटू दिलं नाही. पण तिथला जो पिऊन होता पट्टावाला, तो संघसंस्थक होता, तो मला ओळखत होता. तो म्हणाला, તમે મકરંદભાઈ છો? म्हटलं हां. નરેનભાઈ મળવું છે? સાહેબ છે અંદર. म्हटलं हां મળવું છે. त्यांनी माझं कार्ड घेतलं आणि आतमध्ये दिलं. दुसऱ्या क्षणाला नरेंद्रभाई मोदी, महत्त्वाची मिटिंग चालू होती, सोडून बाहेर आले आणि मला कडकडून भेटले. माझ्या अंगावर अजूनही शहारे येतात त्याचे. तर त्यांनी गेल्यानंतर आतमध्ये गेले. मग जेवलास का, खाल्लं का, माझ्यावर 2-3 जण होते, सगळ्यांना घेऊन गेले. काय म्हणायचं तुला, काय आहे सांगले, गप्पा टप्पा झाला. घरी कसं काय आहे, सुनीता कशी आहे, पोरबाळा कशी आहे, म्हणजे कुटुंबाला? हो हो. तर त्याची एक गंमत सांगतो. ते पाहिल्यानंतर मला एकदम हे झालं. मी सगळं बोललो, काही हवं आहे का, म्हटलं काही नको, बस तुम्ही भेटला मला आनंद आहे. त्याच्यानंतर एकदा माझा मुलगा 8वीत होता आणि त्याने, मी सांगायचो नरेंद्रभाई मोदी असे तसे, त्याला असं वाटायचं की उगाच सांगतात हे. म्हणून त्याने फेसबुकवर त्यांच्या पेजवरती लिहिलं, नरेंद्रभाई तुम्ही મને ओळखो છો? अद्वैत असं लिहिलं. आणि 11:15 वाजता त्यांचा फोन आला. अजूनही येतो फोन कित्येकदा. 11:15 वाजता त्यांचा फोन आला आणि 11:15 वाजता फोन आल्यानंतर ते म्हणाले, मकरंद अद्वैत क्या છે? अद्वैत कुठे आहे? म्हटलं तो सुतो છે, कारण 11:15 वाजले होते. मी त्याच्या खोलीत गेलो, उठव म्हणे त्याला. શું થયું, काय झालं? તો કે એ મારો બેટો પૂછે છે કે તમે મને ઓળખો છો? મારે એને કહેવું છે કે તને તારા બાપાને ઓળખું છું. म्हणून त्याला उठवायला गेलो. मग म्हणे सुनीता काय, सुनीताने सुनीताशी बोलले. मग सिद्धाशी माझी धाकटी मुलगी आहे तिच्याशी बोलले. मी त्याला उठवायला गेलो. त्याला म्हटलं, अद्वैत तू फेसबुकवर काही लिहिलंस का? हो म्हणे, नरेंद्रभाईंना विचारलं होतं मी, तुम्ही मला ओळखता का? त्यांचा फोन आला. म्हणजे मी नाही येत. त्याला वाटली भीती. चल म्हटलं बोल. मग त्यांच्याशी तो बोलला 2 मिनटं आणि मग तिथे ते सगळं संपलं. त्यानंतर बारडोलीला पुन्हा, त्याला बारडोलीला होतो, बारडोलीला पुन्हा ज्यावेळेस नरेंद्रभाई आले त्यावेळेस त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नरेंद्रभाई गेले होते. तर तिथे ते गेले तर मला, सुनीताला, अद्वैतला, नरेंद्र याला पाहून एकदम म्हणे, इनको आने दो म्हणे, कारण खूप गर्दी होती. इनको आने दो. मग मी शाल दिली, श्रीफळ दिलं आणि मग
ठीक आहे म्हणे. तत्पूर्वी माझं लग्न झालं त्यावेळेला सुद्धा नरेंद्रभाई आठवणीने आले होते आणि बायकोला ते कच्छची शाल दिली होती. नागपुरात हा, नागपुरात. कधी असं वाटलं होतं का की म्हणजे त्यांच्यात तो गुण तुम्हाला दिसला होता की कधी काळी भविष्यात आपण ज्या व्यक्तीसोबत फिरतोय ते देशाचे पंतप्रधान बनतील, एवढी मोठी व्यक्तिमत्व बनतील? ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला असं वाटलंच नक्की. पण त्यात तत्पूर्वी ज्यावेळेस प्रचारक जेवण होतं तर स्थिती अशी असायची की नरेंद्रभाई उशिरा यायचे कार्यालयात, आणि कार्यालयात आल्यानंतर बिचारे कधी कधी उपाशी पण असायचे, कारण बैठकी चालले तसे जेवायला वेळ मिळायचा नाही. मग कार्यालयात कुठे चणे फुटाणे चुरमुरे मिळतात का ते डबे शोधायचे, मग काढायचे, त्यात थोडं तिखट मीठ टाकायचं, खायचं, दूध असलं दूध पिऊन घ्यायचं. हे त्यांचं जीवन पाहिल्यानंतर एक खरोखर मला धन्यता वाटत असे की हा माणूस सकाळी 6 वाजता कार्यालयाच्या बाहेर पडतो, ते रात्री 11 वाजताच पडतो. त्यांची बॅग त्यांच्याबरोबर असायची, त्यात त्यांचे आंघोळीचे कपडे आणि बाकी कपडे असायचे. म्हणजे ज्याला म्हणतात की जीवन भर अविचल चलता आहे, दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता आहे, हे संघाचं गीत आहे. तर ते मला सार्थक वाटतं की हा माणूस आता खूप मोठा होणार आहे. आणि त्यांची जी ज्याला म्हणता येईल की फोटोग्राफिक मेमरी, त्याच्यामुळे मला त्यांनी 75मध्ये पाहिलं, 84मध्ये मला विचारतात की पहिचाना क्या. खरं मी लक्षात ठेवायला पाहिजे होतं, पण त्यांनी लक्षात ठेवलं, कारण त्यावेळी मला दाढी मिशा नव्हते 75मध्ये. तर हा एक खूप मोठा भाग आहे. पण हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला निश्चित असं वाटलं त्यांचा तो झपाटा पाहून की हा माणूस राष्ट्राचा प्रमुख होऊ शकतो आणि झाला पाहिजे असं मनातून वाटायचं. त्यानंतरही पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांचा कधीमध्ये फोन येत असतो, म्हणतात की प्रधानमंत्री कार्यालय से फोन आहे, PM बात करना चाहते हैं. मग झालं, मी एकदा त्यांना सहज विचारलं की तुम्हाला असा इतका वेळ कसा मिळतो. तर ते म्हणे तुझ्यासारखी विचारपूस करणारे फार थोडे लोक आहेत, तू कधी मला काही हवं आहे असं कधी म्हटलं नाही की बाबा थोडंसं हे करून द्यावा किंवा तसं करून द्यावा, असं कधी म्हटलं नाही. तर मला शेवटी आपल्याला आपलं कोणी आहे हे मोठ्या माणसाला सुद्धा वाटत असतं, आणि तशीच माणसं त्यांना पसंत असतात. जसं गीतेतल्या भक्ती ते म्हणतात, निष्काम भक्ती जी असते ती भगवंताला प्रिय आहे. तसं मोठ्या लोकांचंही तसंच आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं.